आज आपण आलोय स्वप्नांच्या नगरीत, म्हणजेच मुंबईत. पुण्याचं हवामान कसं एकदम कडक असतं, चटके बसतात तिथं. पण ह्या मुंबईची गरमी, अर 2 मिनिटात घामाची आंघोळ. असंच घामाने लथपथ होऊन या मुंबईच्या गर्दीत शांतता शोधायला मी आलोय दादरला. दादरला आल्यावर सगळ्यात आधी आपण आलो राजगृहाला, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानी. तिथलं काम चालू असल्यामुळे जास्त काही बघायला नाही मिळालं. पण हा, एक सांगतो, तिथलं जे काही बघितलं आणि जे काही अनुभवलं, बाबासाहेबांच्या गोष्टी, वस्तू, फोटोज, ते बघता इथे येऊन जी ऊर्जा मिळते ना, ते शब्दात सांगणं तरी कठीणच आहे. तिथून निघाल्यावर थेट येऊन पोहोचलो चैत्यभूमीला. मग इथे येऊन डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केलं. ऊन जरी अंगाची लाही लाही करत असलं ना, तरी इथली शांतता मनाला एक सुखद धक्का देऊन जाते. मग इथेच थोडा वेळ शांत बसून निघालो पुढच्या स्पॉटला. या मुंबईच्या लोकल ट्रेन म्हणजे गर्दीचा महासागरच. यात लोक चालत नाहीत, तर गर्दीच्या प्रवाहात वाहतात. आणि मी पण असंच वाहत वाहत आलो मरीन ड्राईव्हला. असं वाटलं होतं की इथे येऊन इथल्या वाऱ्याचा आनंद घ्यावा, समुद्र निहाळावा, समुद्राचा गारवा अनुभवावा, सनसेट बघावा. पण कसलं काय, इथंही येऊन बघितली ती माणसाची तुंबाड गर्दी. गर्दीशिवाय या मुंबईमध्ये बातच नाही. दिवसभर फिरून या गर्दीत आणि इथल्या गरमीत भिजून विचार केला, आता परतीचा मार्ग धरूया. आणि असाच विचार करत करत पोहोचलो सीएसटी ला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. कसलं भारी दिसतं नाही, रात्रीच्या वेळी लाईट्स मध्ये चमकत असलेलं हे स्टेशन मी पहिल्यांदा बघितलं. हा मुंबईचा एका दिवसाचा प्रवास मला खूप काही शिकवून गेला. शेवटी घाम, गर्दी, मेट्रोची धावपळ आणि ऐतिहासिक स्थळांचं दर्शन घेऊन धरली बाबा एकदाची पुण्याची ट्रेन. हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की मी आणखीन भरपूर प्रयत्न केले पाहिजे, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, भरभरून प्रेम द्या. आणि हा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.